जनरल सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर बघा, सध्या एकच मुद्दा सध्या जे काही पोलीस भरतीचा आलेला आहे आणि त्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे। आणि बरेच जे काही पोलीस भरती करणारे विद्यार्थी मित्र आहेत ते सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे डॉक्युमेंट घेऊन जात आहेत की आम्ही जे काही डॉक्युमेंट काढलेले आहेत एससीबीसी असू द्या किंवा जे काही कुणबी प्रमाणपत्र आहेत ते कुणबी प्रमाणपत्र सध्या कुठेही चालना झालेले आहेत। आणि असे एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन असू द्या किंवा इतर ठिकाणी संस्थान असू द्या त्या ठिकाणी जे काही सध्या सर्टिफिकेट काढलेले आहेत मराठा मुलांनी एससीबीसीचे तर तिथं ग्राह्य धरले जायना झालेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे बघा, जे काही केंद्र शासनाचं ईडब्ल्यूएस होतं ते सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे। म्हणजे जे काही एससीबीसीला पहिला म्हणजे मराठा समाजानं जे काही ईडब्ल्यूएसचं आरक्षण भेटत होतं ते सुद्धा सध्या सरकारनं आपल्या महाराष्ट्र शासनाने रद्द केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी सर्व बाजूनी मराठ्याचे जे काही मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांची सर्व बाजूनी मोठी कोंडी झालेली आहे। तर नेमकं प्रकरण आता पोलीस भरतीमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर जे काही मुलं अगोदरच ज्यावेळेस पोलीस भरती निघाली मार्चमध्ये आणि 5 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेसच जे काही मागचा महिना होता त्यावेळेस डॉक्युमेंट काढण्यासाठीच वेळ देण्यात आला होता। परंतु ज्यावेळेस वेळ दिला त्यावेळेस काही मुलांचे डॉक्युमेंट निघाले तर कोणाचे डॉक्युमेंट निघाले नाहीत। आणि अशा बराच एक वर्ग मोठा आहे, बऱ्याच मुलांचे ही एससीबीसीचे सर्टिफिकेट निघाले नाहीत। तर त्यावेळेस जे काही सर्टिफिकेट निघाले नव्हते त्या मुलांनी काय केले, आमचे सर्टिफिकेट निघाले कारण न निघाल्यामुळे त्यांनी काय केलं डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपलं ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरला मित्रांनो। तर त्यांना माहित नव्हतं की पुढे जाऊन हा मोठा प्रॉब्लेम होणार आहे। तर त्यांनी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरला आणि आता जे काही सध्या जे काही परिपत्रक पोलीस भरतीचे निघत आहेत तर ती पोलीस भरतीचे परिपत्रक अशी निघत आहेत की एक तर तुम्हाला जे काही ईडब्ल्यूएसचं मेरिट आहे त्यामध्ये तुम्हाला बसता येणार नाही। एकतर तुम्ही तुमच्या एससीबीसी मध्ये जाऊ शकता किंवा ओबीसी मध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही ओपन मध्ये जाऊ शकता, असे त्यांना 3 पर्याय इतर जे काही घटक आहेत पोलीस घटक त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे। तर आणि महत्वाचं म्हणजे बघा, 1च महिन्याची मुदत दिलेली आहे त्यांना। तर आपली इतकी यंत्रणा मोठी आहे का, एका महिन्यामध्ये जे काही यंत्रणा आहे त्यावेळेस एवढी मोठी पोलीस भरती निघाली त्यावेळेस सर्टिफिकेट निघाले नाहीत मराठा मुलांचे। आता तर सध्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मेहुणा, लाडकी आजी असे बरेच योजना चालू आहेत। त्यामध्ये सध्या जे काही सरकारी यंत्रणेचे कर्मचारी आहेत ते सध्या बिझी आहेत आणि जे काही पोलीस घटक आहेत त्यांनी फक्त 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे की तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणजे तुम्ही एससीबीसी मधनं म्हणजे जे काही ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेला आहे तो तुमचा रद्द करण्यात येणार आहे। तुम्ही जर 1 महिन्यामध्ये सर्टिफिकेट एससीबीसी किंवा तुम्ही जर चॉईस नाही केलं ओपन किंवा एससीबीसी किंवा ओबीसी हे जर तुम्ही ऑप्शन त्यांना बोलण्यात आलेलं आहे मित्रांनो। जे काही घटक आहेत ज्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेला त्यांना तिथं बोलण्यात आलेलं आहे आणि त्याला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। तुम्ही चुकून फॉर्म भरलेला आहे ईडब्ल्यूएस मध्ये, त्यांचा खरं तर हक्क आहे की त्यांच्याकडे ऑलरेडी पहिल्याचे सर्टिफिकेट आहेत की त्यांना जे काही सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्यांचा तो हक्क आहे की ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा ते मुलं फॉर्म भरू शकत होते। परंतु जे काही आपलं शासन आहे त्यांनी मराठा समाजाच्या मुलांची सर्वीकडून गुच्छी करून ठेवलेली आहे, घरखाना गाठका झालेला आहे। त्यामुळे एकच सांगतो, जे काही ईडब्ल्यूएसचं काही मेरिट सुद्धा आहे ते सुद्धा फायनलला कमी लागण्याची दाट शक्यता आहे, कुठे तर 2 अंकी सुद्धा लागू शकतं। तर हे असं एकंदरीत शासनाने मराठा समाजाच्या मुलांची मोठी अशी गुच्छी केलेली आहे। तर बघा, नेमकं तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद।